हुबळी ते पुणे या मार्गावर नव्याने सुरू होणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला कोल्हापूरचा थांबा देण्यात आला होता, पण त्यामुळे काही नवे वाद निर्माण झाले होते। त्यानंतर खासदार धनंजय महाडिक यांच्यासह कोल्हापुरातील अन्य काही लोकप्रतिनिधींनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी संपर्क साधून कोल्हापूरसाठी स्वतंत्र वंदे भारत एक्सप्रेस देण्याची मागणी केली। त्यानुसार आता आठवड्यातील 3 दिवस कोल्हापूर पुणे कोल्हापूर या मार्गावर स्वतंत्र वंदे भारत एक्सप्रेस धावणार आहे। 16 सप्टेंबरपासून कोल्हापूर ते पुणे या मार्गावर नवी वंदे भारत एक्सप्रेस सुरू होईल, अशी माहिती खासदार महाडिक यांनी दिली आहे। हुबळी ते पुणे या मार्गावर 15 सप्टेंबरपासून नवी वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार आहे। हीच गाडी मिरजेहून कोल्हापूरला येईल आणि कोल्हापुरातील प्रवाशांना घेऊन पुन्हा मिरज मार्गे पुढे जाईल, असं नियोजन करण्यात आलं होतं। पण या प्रस्तावाला मिरज आणि कर्नाटकमधील अनेक प्रवाशांनी विरोध दर्शवला। त्यानंतर खासदार धनंजय महाडिक यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी संपर्क साधून कोल्हापूर ते पुणे या मार्गावर स्वतंत्र वंदे भारत एक्सप्रेस सुरू करावी अशी आग्रही मागणी केली। त्यानुसार येत्या 16 सप्टेंबरपासून आठवड्यातील 3 दिवस कोल्हापूर ते पुणे आणि पुणे ते कोल्हापूर या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस धावणार आहे। मिरज, सांगली, किर्लोस्करवाडी, कराड आणि सातारा या स्थानकांवर ही नवी वंदे भारत एक्सप्रेस थांबणार आहे। त्यामुळे प्रदीर्घ काळापासून कोल्हापूरकरांची असलेली मागणी पूर्णत्वास आली आहे। LLP IT कोल्हापूर ISO 9001:2015 नामांकित क्वालिटी मॅनेजमेंट सिस्टीम USA, UK, UAE आणि ऑस्ट्रेलिया या देशांसोबत आता कोल्हापुरातूनच मिळणार आहे काम करण्याची संधी। कोटियन IT कंपनी तुमच्यासाठी घेऊन येत आहे ही अनोखी संधी। डेटा एंट्री ऑपरेटर व इनबाउंड व्हॉइस प्रोसेस या 2 पदांसाठी वॅकन्सी उपलब्ध। डे अँड नाईट या 2 शिफ्टमध्ये काम करण्याची संधी, शिवाय आकर्षक सॅलरी देखील। प्रथम येणाऱ्यास प्राधान्य तसेच स्पॉट ऑफर लेटर। तर आजच भेट द्या कोटियन इन्फो टेक्नॉलॉजी LLP IT कंपनीला आणि तुमचा जॉब आजच निश्चित करा। अधिक माहितीसाठी संपर्क www.kotiyaninfotech.com, मातोश्री प्लाझा, फिनस कॉर्नर, 2nd फ्लोअर, कोल्हापूर 8956911086।